बघा सांगलीमध्ये तिरंगी लढत झाली ती विशाल पाटील जे बंडखोर उमेदवार आहेत काँग्रेसचे अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली ती तब्बल 23,000 मतांची आघाडी आहे। वसंतदादांचे नातू आहेत वसंतदादा पाटलांचे चंद्रहार पाटलांना देखील त्यांनी मागे टाकलेले आहे। सांगली तिरंगी लढत झाली होती। संजय काका पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत विद्यमान खासदार आहेत ते पिछाडीवर आहेत, मात्र विशाल पाटील यांनी अगदी आघाडी घेतलेली आहे। विशाल पाटील हे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत। लिफाफा याच्यावर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी मिळवली होती, लढवली होती त्यांनी, आणि तेच आता पुढे आहेत। आपण बघतोय संजय काका पाटील पिछाडीवर आहेत, चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी ते सुद्धा पिछाडीवर आहे। विशाल पाटील यांची आघाडी ही मोठी आहे, तब्बल 23,200 मतांची आघाडी त्यांनी घेतलेली आहे। सांगलीच्या लढतीकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली नाही, ते नाराज झाले आणि त्यांनी बंडखोरी केली आणि उमेदवारी त्यांनी अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली। मात्र ते आता या क्षणाला म्हणजे आता 10:30 वाजता आहेत, या क्षणाला त्यांनी 23,000ची म्हणजे मोठी आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता वाटते। सांगलीतून चंद्रहार पाटील मात्र पिछाडीवर आहेत। ठाकरे गटाने मोठा त्याचा प्रचार केला होता, प्रसिद्ध मल्ल आहेत। बघतो दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आघाडीवर आहेत। ठाकरे गटाचे उमेदवार तब्बल 6,082 मतांनी आघाडी घेतलेली आहे। यामिनी जाधव इथून शिंदे गटाचे उमेदवार आहेत, त्या पिछाडीवर आहेत। दक्षिण मुंबई मतदारसंघ खूप महत्त्वाचा मतदारसंघ आहे। अरविंद सावंत हे 2 वेळा तिथनं खासदार होते, ते आता तब्बल 6,082 मतांनी आघाडीवर आहेत। ठाकरे गटाचे ते उमेदवार आहेत। यामिनी जाधव ज्या शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि भायखळ्याचे आमदार देखील आहेत, त्या मात्र पिछाडीवर आहेत।